आज जिल्ह्याचा आढावा घेतला की काय कलेक्टर साहेबांची बोलणी आहे आणि काय साधारण परिस्थिती आहे आपल्या या पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज मी सकाळपासूनच अर्ली मॉर्निंग सकाळपासूनच कलेक्टर साहेबांच्या आणि सगळं जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका आणि सर्व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोनवरून मी सविस्तर आढावा आणि माहिती घेत होते. नागरिकांची सुरक्षितता हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य असून सर्व यंत्रणा 24 तास कार्यरत आहेत. ज्या भागांमध्ये पाणी साचलं आहे किंवा पूर्ण स्थिती निर्माण झाली आहे ते बचाव कार्य आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे असं सगळ्यांनी मला सांगितलं. आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याच्या निर्देश मी प्रशासनाला वेळोवेळी दिलेले आहेत आणि नागरिकांनी कृपया प्रशासनाच्या सूचनांशिवाय किंवा सूचनांचं पालन करावं, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा अशा सूचना मी दिलेल्या आहेत. आणि शासन आणि जिल्हा प्रशासन प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिनांक 4, 5 आणि आज दिनांक 6 जुलैकरता प्रादेशिक हवामान विभागाने आपल्या पुणे विभागासाठी रेड अलर्ट दिलेलाच होता. या 3 दिवसामध्ये जिल्ह्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रचंड पाऊस सुरू आहे. दिनांक 5 जुलै रोजी जवळजवळ 46.9 किलोमीटर व दिनांक 6 म्हणजे आज मिलीमीटर व जुलै 6 रोजी 59.0 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. आणि इतक्या कमी वेळात एवढा जास्तीचा पाऊस पहिल्यांदाच आपल्याकडे इथे झालेला आहे. दिनांक 5 तारखेला एकूण 158 मंडलापैकी 27 मंडलामध्ये जवळजवळ 65 मीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. तसेच आज 6 तारखेला एकूण 158 मंडलापैकी जवळजवळ 27 मंडलामध्ये जवळजवळ 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. आणि उद्या साधारणतः पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये आपल्याला सांगायला हे वाटेल की अलर्टसुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये 2 NDRF टीम, 4 PMRDA टीम, 300 स्थानिक आपदा मित्र, 5 स्थानिक संस्था आणि इतर मदत व बचाव कार्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हा व्यवस्थापन कक्ष, महानगरपालिका, PMRDA, पोलीस व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या समन्वयातून आवश्यक ते सर्व मदत कार्य करण्यात येत आहे. एकूण 568 व्यक्तींना बचाव कार्य करून बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 4500 लोक हे PCMC मधील आहेत आणि 4500 लोक PCMC मधील आहेत आणि 500 लोक हे PMC मधील आहेत. उद्या 7 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी आणि राजगड व भोर तालुक्यातील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून 7 म्हणजे उद्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मावळ तालुक्यातील मौजे, लोणावळा परिसरात भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायसन्स पॉईंट, पवना डॅम या ठिकाणी दिनांक 6 जुलै 2026 ते दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिकांना सुरक्षा संहिता 2023 प्रमाणे 163 लागू करण्यात आलेला आहे. इंद्रायणी नदीमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना फ्री कॅचमेंटमुळे पाण्याची पातळी वाढत असून
प्रवाहही त्यांचा खूपच जोराने वाढत आहे. त्यामुळे उद्या श्री क्षेत्र देहू येथून व परवा श्री क्षेत्र आळंदी येथून पालखी प्रस्थान सोहळा असल्याने वारकऱ्यांना क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी येथे न येता पुणे महापालिकाच्या हद्दीमध्ये पालखीने प्रवेश केल्यानंतर पालखी सोहळ्यासाठी सहभागी होण्याबाबत सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे माझे सर्व वारकरी बंधू भगिनी नम्र विनंती आहे की त्यांनी सरळ सरळ पुण्याकडे अगोदर यावं आणि त्यांची व्यवस्था पुणे शहरातील महानगरपालिकांच्या शाळांमध्ये करण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यासाठी सर्वांनीच खबरदारीच्या दृष्टीने आपण पुणे महानगरपालिका हद्दीत पालखीने प्रवेश केल्यानंतर नंतरच पालखीत सहभागी व्हावं असं आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन यांना सहकार्य करावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 22 ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळलेल्या आहेत. त्यामध्ये मयत व जखमी प्रामुख्याने 9 ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पाटण तालुका मावळ इथे जवळजवळ 3 लोकांचा ढिगाऱ्याखाली सापडलेले होते. त्यांना NDRF आणि PMRDAच्या टीमनी त्यांना मदतीनं बाहेर काढलेलं आहे. तसेच भेळ चौक कोटक महिंद्रा बँक समोर पिंपरी चिंचवड येथे संरक्षण भिंत पडल्याने जवळजवळ 1 व्यक्ती मयत झालेली आहे आणि जवळजवळ 8 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. त्यांना तिथल्या पिंपरी चिंचवडच्या मनपा टीमने आणि स्थानिक आपदा मित्रांनी त्यांना मदत केलेली आहे. तसेच खेड तालुक्यातील शेलू कुरकुंडी रस्त्यावरून एक दुचाकी वाहून गेल्यामुळे श्री डांगले आणि श्री जाधव अशा 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत. तिथेही स्थानिक लोकांनी आणि आपदा मित्रांनी त्यांचं त्यांनी मदत केली, पण ते शोधकार्य अजून चालू आहे. त्यामुळे एकूण 4 व्यक्ती मयत, 2 पुराच्या पाण्यात बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे. तसेच स्थलांतर व्यक्तींची माहिती अशी मिळालेली आहे की मौजे तालुका मावळ जिल्हा पुणे इथे 250 व्यक्ती त्यांना स्थलांतरित केलेलं आहे. त्याच्या जिल्हा परिषद शाळां ताजे, अंगणवाडी ताजे, सज्जनवाडी इथे त्यांना स्थलांतरित केलेलं आहे. तसेच मौजे भावडी येथील कदमवस्ती येथील 27 लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेलं आहे. तसेच वडगाव शिंदे तालुका मावळ इथे 8 व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केले. तळेगाव येथील जवळजवळ 40 ते 50 व्यक्तींना सुद्धा त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेलं आहे. आंबेगाव चाकण येथील 80 व्यक्तींना रस्त्यावर अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पोचवलेलं आहे. सक्सेस पॉईंट झुमरीनगर इथे सुद्धा 20 व्यक्तींना आणि पुरात अडकलेल्या व्यक्तींना बसमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनीच मदत करून त्यांना आपापल्या घरी पोचवलेलं आहे. घोरवडी तालुका तळेगाव दाभाडे येथील 30 व्यक्तींना सुद्धा पुरात अडकलेल्या बसमधून सुखरूप त्यांच्या घरी पोचवण्यात आलेलं आहे. आणि लोणावळा परिसरामध्ये अंदाजे 100 ते 110 व्यक्तींना जे पुरात अडकलेले होते त्यांनाही घरी पोचवण्यासाठी मदत करण्यात आलेली आहे. तसेच मोजेपेठ तालुका खेड 8 व्यक्ती पुरात अडकलेल्या असून त्यांनाही तिथील स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलेले आहे आणि घरी पोचवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूण 568 व्यक्तींना बचाव कार्य करून बाहेर काढण्यात सगळ्यांना यश आलेलं आहे. सध्या स्थितीमध्ये पुणे जिल्ह्यातील धरण साठ्याची टक्केवारी अशी आहे. जाधववाडी डॅम 100% भरलेला आहे. टाटा धरण लोणावळा हे 100% भरलेलं आहे. खडकवासला धरण जवळजवळ 20.30% त्याच्यामध्ये पाणी आज साठा झालेला आहे. वरसगाव धरण तिथेही 29.6% पाणी साठलेलं आहे. पानशेत धरणामध्ये 31.59% पाणी आज आलेलं आहे. टेमघर धरण तिथे 14.99% पाणी आलेलं आहे. मुळशी धरणामध्ये जवळजवळ 32.13% पाण्याचा साठा झालेला आहे.
आणि पवना धरणामध्ये जवळजवळ 48.75% इतकं पाणी साठलेलं आहे. त्यामुळे साधारणतः असा हा आजच्या आपल्या 2 दिवसाच्या पावसाचा एकंदर आढावा आहे. तुम्ही कुठल्या शाळा आहेत किंवा सरसकट पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतली सगळ्या शाळा बंद राहणार आहेत, काही मोजक्या शाळा आहेत ज्या संदर्भात स्पष्टता अजून येत नाही? आपल्याला माहिती आहे की ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. आपण सगळ्या वारकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त प्रवेश करावा, इथेच यावं देहूआळंदीला जाण्यापेक्षा. आणि त्यांच्या मार्गावर जे येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत तिथेच त्यांना त्यांची सोय करण्यात आलेली आहे. ज्या त्या पालखी मार्गावरच्या ज्या शाळा असतील त्या सर्व शाळांमध्ये अशा वारकऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे. अनुदानाचं काय, कारण त्यांचे मुक्काम पहिले तिकडे ठरलेले होते, तिकडे त्यांची जेवणाची व्यवस्था होती. आता इथे शाळेत ठेवल्यानंतर त्यांच्या जेवणाचं, खाण्याचं, पाण्याचं काय? अर्थात जेव्हा आपण त्यांची सोय तिथे थांबण्याची गरज होतं तिथे सगळ्याच प्रकारची सोय, पाण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची सोय, कोणाला काही झालं असेल तर औषध पाण्याची सुद्धा सोय तिथे करण्यात येणार आहे. देहूमध्ये प्रस्थान आहे, तिथे नेमकी काय आचारसंहिता ठेवली आहे का वारकऱ्यांसाठी? कारण की मोठ्या संख्येने वारकरी येऊ शकतात तिथं. आळंदी देवस्थानाने असा निर्णय घेतला की फक्त 560 वारकरीच मंदिरामध्ये असतील आणि प्रस्थान सोहळा होईल. तर उद्या देहूमध्ये जो प्रस्थान सोहळा होतोय त्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय आढावा घेतलाय किंवा आचारसंहिता काय आहे? आपण सकाळपासूनच सगळ्यांना आवाहन करत आहोत की देहूआळंदीमध्ये पाण्याची परिस्थिती असल्यामुळे आपण देहूआळंदीकडेच जाऊ नये, आपण पुण्याकडे यावं. आणि असं आवाहन केलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की तिथे जाणारा ओघ आता कमी झालेला आहे. पण जी लोक आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था पूर्णपणे प्रशासन करत आहे. तुम्ही जाणार उद्याची पूरपरिस्थिती, पाण्याची परिस्थिती, पावसाची परिस्थिती बघून आपण विचार करू. मिसिंग लिंकचा जो प्रकार झालेला आहे त्याची चौकशीचे आदेश दिलेत का, किंवा याच्यात जे दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करणार आहे? आपल्याला माहिती आहे की मिसिंग लिंकचं जे झालेलं आहे ते त्याच्या अगोदर त्याच्या दारावरती ते दरड कोसळल्यामुळे खरं तर तो म्हणजे रस्ता बंद झालेला होता. आणि आता ते पूर्ण मलबा काढून रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे आणि आता वाहतूक व्यवस्थितपणे चालू आहे. मिसिंग हलगर्जीपणा झाला, काम झालंय, भ्रष्टाचार झालाय असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी करण्याची मागणी केली. त्या संदर्भात त्याच्यात काय चौकशी करणार आहात का? चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते. आता मी पूर्णपणे त्याची माहिती घेते. पडलेलं समोरच आहे, दिसते पडलेलं आहे, पण त्या कारवाईची चौकशीचे आदेश देत आहेत. कारण अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये अचानक एवढा पाऊस झाल्यानंतर जी परिस्थिती आहे त्याची मी पहिली माहिती घेते आणि आपला त्याच्यानंतर बोलू. पुणे शहरामध्ये आता दिवसाआड पाणी सुरू आहे. 2-3 दिवसात खडकवासला धरणात भरपूर पाणी साठलेले आहे. तर आता रेग्युलर होण्याची शक्यता आहे. पाटणमध्ये जी दुर्घटना घडली त्यांच्या गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की इथनं आम्हाला स्थलांतरित करा, याच्याबद्दल प्रशासनासोबत बैठक देखील झाली होती, पण त्याच्यावर काही ठोस उपाययोजना झाल्या नाही. आता 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे. मग अशी अजून किती धोकादायक ठिकाणं आहेत, किती गाव आहेत, त्याचा काय आढावा घेतलाय? सर्वांना आढावा घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच याबाबत बैठकी घेतली जाईल आणि पुढचे निर्णय घेतले जाईल. नाशिकमध्ये उद्या ढगफुटी होईल असं म्हटलं जात आहे, तर नाशिकच्या एकूण उद्याच्या परिस्थितीबद्दल काय सांगता? तिथल्या प्रशासनानं त्याबाबत सूचना केलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच परिस्थिती ती आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करशील आहे. आपण जिल्ह्याची जी आकडेवारी दिली त्यात 4 जणांचा मृत्यू का 5? 4 जणांचा मृत्यू. 5 चाकणमध्ये आज रस्त्यावर कशी परिस्थिती आहे मांडवी असं? अचानक एवढं रस्त्यावर पाणी का साचतंय, तुम्ही आढावा घेतला का? तिथं नाला आहे, कॅनल आहे,
काही अतिक्रमण झालेली त्याच्यावर बांधकाम झालेले आहे, या संदर्भात काही आपण बोललात का म्हणजे अधिकाऱ्यांशी, तिथं नक्की काय कारवाई करायला हवी, का अशी परिस्थिती निर्माण होते, हायवे डायरेक्ट बंद होत आहे? आम्ही याबाबत आढावा बैठक घेतलेली होती, त्याबाबत बोलणंही झालं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादा असतानाच अशा ओढ्या नाल्यांवरती अतिक्रमण करणाऱ्या लोकांसाठी कडक कारवाईचे आदेशही दादांनी दिले होते आणि असेच आदेशही आत्ताही दिलेले आहेत. पण मला असं वाटतं की चाकणला आणि हिंजवडीला आपल्या सगळ्याला माहिती आहे की दादांनी व्हिजिट केली होती, तेव्हा तसे आदेश दिलेले होते आणि आताही असेच आदेश देण्यात आलेले आहेत की जे कोणी याच्यामध्ये असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. पुण्यात ही परिस्थिती आहे. पुण्यात पण शहरामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे. म्हणजे नाले सफाई आणि ड्रेनेज जे साफ महानगरपालिकेने केलं पाहिजे पावसाळ्यात, त्याची काम ही इथं झालेली दिसत नाही. त्यामुळे कमी कालावधीमध्ये जो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे आज दिवसभर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी दिसतं. तुम्ही काय आढावा घेतला महापालिका आयुक्त? माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जेव्हा आढावा बैठक घेतली होती तेव्हा त्यांनी तसे नाले साफ करण्याचे आदेश दिलेले होते. पण ह्या 2-3 दिवसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मला नक्कीच माहिती घ्यावी लागेल अजून. पण त्यांनी मला असं वाटतं की आमच्या आढावा बैठकीमध्ये तसे आदेश दिलेले होते. मयत जे आहे झालेले आहेत त्यांना काय आर्थिक मदत सरकारकडून देणार आहात का? 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. हा, मृत्यू झालेल्या मयत व्यक्तीला राज्य शासनातर्फे 4 लाख रुपये देण्यात येणार आहेत आणि बाकी जखमी लोकांकडे त्यांच्याकडे लक्ष देण्याचा आदेश दिलेले आहे. आढावा घ्यायला उशीर झाला असं वाटतंय? मी सकाळी जवळजवळ 5 वाजल्यापासून मी आढावा बैठक घेत होते. मी आज बारामतीला होते, तिथे अतिवृष्टी चालूच आहे सगळीकडेच. त्यामुळे मला असं वाटतं की मी फोनवरून आढावा हा घेतच होते. कुठं म्हणालात आपण? कुठं म्हणालात? तामिनी घाटामध्ये. बरं बरं, लोक आलेत का तिथं मदतीला? ठीक. ओके, ठीक. ओके, मी जसं सूचना देईल. हां, ठीक. थँक्यू. तामिनी काही ते चाकणमध्ये पुणे नाशिक मार्गावर त्या रस्त्यावर एवढं 4-4-5-5 फूट पाणी साचलेलं होतं.